हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेला आहे। दादरमधल्या काँग्रेस मुख्यालयामध्ये ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हा पदभार स्वीकारलाय। ही दृश्य आपण बघतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं हा मोठा फेरबदल केलाय। विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आता सपकाळ यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे। नाना पटोले यांनी दिलेला जो राजीनामा होता तो मंजूर करण्यात आला आणि त्यानंतर सपकाळ हे आता नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारलाय। मी कटिबद्ध असल्याचा संकल्प देखील आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि माझ्या नेतृत्वाच्या समोर मी ती गावी आपल्याला सगळ्यांना देतो। मराठी खतम करतो। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, आमच्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी, सोनिया गांधीजी यांच्या नेतृत्वाला आम्ही सगळेजण सलाम करतो आणि एका सामान्य ज्याचा राजकीय वारसा नसलेल्या कुटुंबाच्या मुलांना मी असेल, आता हर्षवर्धन असेल, या सगळ्यांना ज्या पद्धतीची संधी मिळतात आहे, सर्वसामान्याचं नेतृत्व उभं व्हावं ही संकल्पना आमच्या नेतृत्वाने जी घेतलेली आहे त्याबद्दल मी माझ्या नेतृत्वाचं मनापासून सुरुवातीला आभार व्यक्त करतो।